नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नित्या विमलला म्हणत असते की आई, तुम्ही आता इतकं समजून घ्या ना की आमचं लग्न झालंय हे आमच्या मर्जीने नाही झालंय, तर हे नियतीने घडवून आणलंय आणि म्हणूनच आम्हाला नियतीचं वागून हे सगळं करावं लागलं आहे. त्याच वेळेला आता तिला विमल उत्तर देते की हे बघा, नियतीने जे काही केलंय ते मला तुम्ही सांगू नका. हे सगळं तुम्ही तुमच्याच मदतीने केलेलं आहे, तुमच्याच मर्जीने केलंय आणि देवी आईची इच्छा बोलून तुम्ही उगीचच आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नका. नित्या म्हणते की नाही, हे खरं आहे की हे सगळं नियतीने झालं, आमच्या दोघांचा जीव वाचवावा म्हणून हे सगळं घडलं गेलं. म्हणून प्लीज तुम्ही माझा मुलगी म्हणून स्वीकार करा ना, माझा सून म्हणून तुम्ही स्वीकार करा ना. तेव्हा विमल म्हणते की नाही, तुम्हाला हे सगळं बोलायला चांगलं वाटतंय आणि मी अडाणी म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की मी हे सगळं ऐकून तुमच्यावर विश्वास ठेवेल, पण तसं होणार नाही. कारण तुमच्यामुळे माझं दिलेले वचन मला मोडावे लागले. मी पाहुणीला वचन दिलं होतं की अधिराज संग तिचं लग्न लावून देईन, पण ते काही झालं नाही आणि माझं वचन मोडलं हे फक्त तुमच्यामुळे. आणि म्हणूनच मला आता तुमच्याबरोबर काहीच बोलण्याची इच्छा नाही आणि या जन्मात काय, कुठल्याच जन्मात मी तुमचा सून म्हणून अजिबात स्वीकार करू शकणार नाही, कधीच नाही. आणि असं म्हणून ती जात असताना मागून जोगतीन येते, देवी आईचा उदो उदो असं म्हणत ती आतमध्ये येते. त्यावेळेला आता विमल तिच्या पाया पडते आणि म्हणते की नमस्कार करते. तेव्हा जोगतीन तिला म्हणते की काय गं, कोणता आशीर्वाद देऊ तुला मी, थोडीशी बुद्धी येऊ दे, अशा आशीर्वाद देऊ का, असं म्हटल्यावर आता विमल तिच्याकडे बघतच राहते. विमलला ती म्हणते की अगं, तुझ्या लेकाचं लगीन झालं आहे, तेव्हा ते तुला मान्य नाही मला माहीत आहे, पण कुठच्या रीतीभाटी तू केल्यास का. तेव्हा ती म्हणते की हे बघ, मला हे लगीन मान्य नाही, हे लग्न कोणाच्याही परवानगीने झालेलं नाही, म्हणून मी या लग्नाला मानत नाही, असं ती बोलून दाखवते. त्याच वेळेला आता जोगतीन म्हणते की अगं, हे लग्न तुझ्या मर्जीने नाही झालं, पण कधीकधी अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या मनात नसतात, मग ते कोणाच्या मनात असतात तर देवी आईच्या. हे सगळं तिच्याच मर्जीने घडत असतं. ज्या गोष्टी काही घडतात ना, त्या तिच्याच मर्जीने घडतात, आपण त्याकडे फक्त दुर्लक्ष करतो. आणि अगं, तुझ्या सुनेकडे तुझं मान्य नाही, पण तुझ्या लेकावर तर तू प्रेम करतेस, तुझी सून म्हणून तू त्याला मान्य करत नाही, त्याचं लग्न म्हणून मान्य करत नाही, पण तू हा गोंधळ घातला नाहीस. हा जर गोंधळ तू घातला नाहीस तर काहीतरी अभद्र घडेल तुझ्या घरात, काहीतरी संकट येईल तुझ्या घरावर. अगं, देवी आईची इच्छा मान्य कर आणि तिची इच्छाच तुला मी इथे बोलून दाखवायला आली आहे. तू तुझ्या घरात लवकरच गोंधळ घाल, नाहीतर तुझ्या मुलाच्या जीवावर काहीतरी बेतेल. आता पुढे काय करायचं हे तुझं तू ठरव. आता मी तुला सावध करण्याचं काम केलं, आता पुढे काय करायचं आणि तुझ्या घराला कसं थांबवायचं हे तू बघ. नंतर मग आता इथे पाहुणी खूपच खुश असते आणि पाहुणी शालिनीला सांगत असते की त्या नित्याला खरंच खूप मजा येते बघून, तिचा चेहरा तर सतत पडलेला असतोय आणि ती रडत असते. तेव्हा शालिनी म्हणते की हो, मला तर नाही, हे सगळं बघायलाच मिळत नाही म्हणून, पण मला एक गोष्ट सांग, कशी असतं कधी घरामध्ये. तेव्हा ती म्हणते की कशी असते, एका साईडला कुठेतरी रडत असते आणि किती दिवस झाले ती तर घराच्या बाहेरच पडलं नाही, सुतक आहे ना तिला, म्हणून ती घराच्या बाहेर पडत नाही. शालिनी म्हणते की हो, म्हणूनच ती मला कुठेही दिसत नाही. तेव्हा पाहुणे म्हणते की खरंच आता इतकी मजा आली आहे ना, ती आता पूर्णपणे खचली अशी वाटते मला. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की हे बघ, अजूनही आपण जिंकलेलो नाही, तुला एक गोष्ट करावी लागेल. आता दरवेळेला अधिराज त्या नित्याची बाजू घेऊन तो तुला बोलतो ना, मग आता आपण असं केलं तर, उलटं केलं तर. पाहुणी म्हणते की म्हणजे मला नाही समजलं मालकीनबाई, तुम्ही काय बोलत आहात. तेव्हा ती म्हणते की अगं, म्हणजे काय की नित्याच्या मनात काहीतरी भरायचं आणि नित्याला तुझ्याशी वाईट वागवायचं, म्हणजे कसं अधिराजला कळेल की नित्याच वाईट आहे. तेव्हा पाहुणी म्हणते की हो ना, ती माझ्याशी वाईट नाही वागत ना, पण काय करू मी. तेव्हा नित्याला वाईट वागवायला लावायचं, नाहीतर अशी परिस्थिती निर्माण करायची की जेणेकरून अधिराजला वाटेल की नित्या ही तुला त्रास देते. आता आपण अशा परिस्थितीचा विचार करू, असं शालिनी तिला म्हणत असते. आणि त्यानंतर शालिनी ते सगळं आठवून आणि नित्याचे जे हाल होत आहेत ते आठवून तिला मजा येत असते. तर विमलने सगळ्यांना घरी बोलावून घेतलेलं असतं आणि तिकडे तिकडे ती फेऱ्या मारत असते, पाहुणी कुठे राहिली असं म्हणत असते. तेव्हा विमल म्हणते की आईडे, अगं काय सांगायचं आहे सांग ना, इतक्या तातडीने बोलावलंस, लवकर सांग ना. तेव्हा आता विमल चिडून म्हणते की काय, तुला एस टी पकडायची आहे का. तेव्हा ती नाही असं म्हणते. मग विमल म्हणते की शांत बस ना, कसली घाई आहे तुला. आता ती गपचूप बसते आणि तितक्यात पाहुणी येते. पाहुणी आल्यावर विमल विचारते की काय गं, मी तुला कधीचं बोलवलं आहे, तू कुठे केलीस. तेव्हा ती म्हणते की अहो आई, मी मालकीनबाईंकडे गेले होते, मालकीनबाईंचं काहीतरी काम होतं माझ्याकडे, बरं सांगा काय झालं. तेव्हा आता लगेच विमल म्हणते की ठीक आहे, आता इथून पुढे मी जे काही सांगते ते लक्षात ठेवा.
मी घरात गोंधळ घालण्याचं ठरवलं आहे. लग्न झाल्यानंतर घरामध्ये गोंधळाचा विधी वगैरे झालेला नाही. आता हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो आणि पाहुणीला देखील धक्का बसतो. आणि नंतर मग आता विमल म्हणते की घरात लग्नकार्य झालं, बाकीचे कोणतेही विधी झाले नाहीत आणि जरीही ते आपल्या मर्जीने झालं नसलं तरीही आपल्याला आपली प्रथा मोडायला नको. तेव्हा मग आता तात्या म्हणतात की हो, अगदी बरोबर आहे इमल, तुझं जे काही आहे ते योग्यच बोललीस तू. तर विमल म्हणते की बघा, आता जे काही घडलंय ते घडलंय. लग्न झालंय, मी यांना सून म्हणून मान्य केले नाही आणि जरी गोंधळाचं म्हटलं तरीही याचा अर्थ कोणी चुकीचा काढू नये. ही फक्त प्रथा आहे आणि घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये म्हणूनच मी ही प्रथा पार पाडते, बाकी काहीही नाही, असं ती बोलून दाखवते. त्याच वेळेला सगळेजण तिच्याकडे बघतच राहिलेले असतात. अधिराज म्हणत असतो की नको आयडे, या सगळ्याची काय बी गरज नाही. तुला जर हे सगळं मान्यच नाही तर हे करण्याची पण गरज नाही. तेव्हा विमल म्हणते की हे तुम्हाला सगळ्यांना मी विचारत नाही तर सांगत आहे की मला या घरामध्ये गोंधळ घालायचा आहे. तर इथे पाहुणी म्हणते की हो, काहीच हरकत नाही, आपण गोंधळ घालूया. आणि ती मुद्दामच तिच्या होमध्ये हो मिसळत असते. तर इथे तिचा शालिनीचा सल्लागार आलेला असतो आणि त्याला पाणी देऊन तिथून राजमा बाजूला जाते. शालिनी त्याला बघते आणि दचकते आणि म्हणते की हा इथे कसा. तेव्हा ती त्याच्या समोर येते आणि म्हणते की काय रे बाबा, तू अचानक आज इथे कसा काय आला. तेव्हा तो म्हणतो की सरप्राईज, अगं ॲक्च्युली तू ज्या काही यशामध्ये हुरळून जात होतीस ना, त्याच्यातून सावध करायला मी तुला आलो आहे. आता शालिनी त्याच्याकडे बघतच राहते आणि तो म्हणतो की हे बघ, असल्या छोट्या मोठ्या यशांना तू आता बुरळून जाऊ नकोस. तेव्हा शालिनी म्हणते की अरे, छोटं मोठं यश नाही हे, माझ्या शत्रूला मी हरवलं आहे आणि त्यांचा चेहरा आता मला बघण्यालायक झाला आहे म्हणून मला मजा वाटते. तेव्हा ज्योतिषी म्हणतो की हे बघ, एक गोष्टीसाठी सावध करायला तुला आलेलो आहे. तुझे जे शत्रू आहेत त्याच्या घरात पुण्यकर्म करणार आहे आणि जेव्हा त्यांच्या घरात पुण्यकर्म घडणार तेव्हा त्यांचं पारडं अधिक पुण्याच्या पारडीत जड होणार. म्हणूनच तुला आता एक काम करावं लागेल, तुला ते काही करून अडवावं लागणारच, त्याशिवाय तुझं काम होणार नाही. आणि जर त्यांच्या घरात ते पुण्यकर्म घडलं तर तुझा वेळ, तुझी वाईट काळ समोर आला असंच समज. म्हणून तुला हे सगळे थांबवावेच लागेल. शालिनीला हे ऐकून अगदी आश्चर्यजनक वाटतं. तेव्हा तो म्हणतो की हो, मला माहिती आहे की तुला हे सगळं असंच काहीतरी वाटत असेल. तुझ्या पायात हा जो सुरक्षा कवच मी घातला आहे त्याच्यामुळे थोडा काळ का होईना तू सगळ्यापासून लांब आहेस, सगळ्या धोकापासून तुला मी लांब ठेवले. पण याचा अर्थ असा नाही की कधीही ते तुला साथ देईल. कधी ना कधी ते तुझा घात करणारच आहे. म्हणून आता एक गोष्ट लक्षात ठेव की तुला हे सगळं काही करून थांबवावं लागेल. तुझ्या शत्रूच्या घरात घडणारं पुण्यकर्म काही करून तुला तिथे स्टॉप करावं लागेल, असं ते सांगतात. तेव्हा शालिनी म्हणते की ठीक आहे, जे आहे ते मी करेनच. तेव्हा मग तो म्हणतो की हो, तुला हे सगळं नीट लक्ष देऊन करावं लागेल, बाकी तुझी मर्जी, असं म्हणून तो सल्लागार तिला एक सावध करून निघून जातो आणि म्हणतो की तू छोट्याच्या आशाने हुरळून जातेस म्हणून तुला सावध केलं. आणि शालिनी विचार करू लागते आणि राजमाने हे सगळे ऐकलेले असते. आता नित्या कपडे धुते आणि जी साडी असते ती खूप मोठी असते आणि ती तिला पिळायला जमत नसते. अधिराज येतो आणि म्हणतो की एक मिनिट नित्या मॅडम, मी तुम्हाला मदत करतो, द्या. एक काम करा, एका टोकाला तुम्ही धरा आणि दुसऱ्या टोकाला मी धरतो आणि असं करून आपण साडी पिळूया. आता ते साडी तो पिळून काढत असतात आणि दोघेही एकमेकांच्या बाजूने पिळून पुढे येत असतात. आणि तेव्हा आता अधिराज आणि नित्या हे दोघेही एकमेकांना मदत करत असतात आणि तितक्यातच आता साडी पिळत असताना दोघेही आता एकमेकांच्या जवळ आलेले असतात. आणि नंतर अधिराज आणि नित्या हे दोघेही ते काम पूर्ण करण्याच्या नादात पूर्ण गुंतलेले असताना पटकन आता अधिराज हा नित्याच्या हातात साडी देतो आणि नंतर तो तिच्याकडे बघतच राहतो. अशा प्रकारे आता ही दोघेही एकमेकांकडे बघत राहतात आणि दोघांचं एकमेकांकडे लक्ष असताना साडी पटकन पुन्हा त्या भांड्यातच पडते आणि अधिराज आता डोक्याला हात लावतो आणि त्याच्याकडे नित्या बघून आता हसत असते. तेव्हा अधिराज हसत असतच ती साडी पुन्हा उचलतो आणि म्हणतो की चला, आपण आता पुन्हा हे काम करूया आणि पुन्हा ही साडी आता पिळून काढूया. आणि त्याचप्रमाणे अधिराज आणि नित्या दोघीही साडी पिळत असतात. अधिराज आता गालातल्या गालात हसतच नित्याकडे बघत असतो आणि नित्या आणि अधिराज दोघेही मिळून ती साडी आता लांब धरून झाडून टाकतात. आणि नित्याला तो म्हणतो की घ्या, आता तुमची ही साडी झाडून झालेली आहे. आणि नंतर दोघे आता एकमेकांकडे बघत असताना पुन्हा हा अधिराज नित्याच्या प्रेमात पडत चाललेला असतो. अधिराज आता म्हणतो की घ्या तुमची साडी, मी जातो. नित्या विचारते की अधिराज, अंघोळ झाली आहे का तुझी. तो बोलतो की नाही, हे काय चाललोच होतो. तेव्हा नित्या आता त्याच्या अंगावर पाणी उडवते
आणि पाणी उडाल्यानंतर अधिराज आता तिच्याकडे बघतच राहतो आणि ती त्याच्याकडे बघून आता एकदम स्मितहास्य देते. ते पाहून त्यालाही आता हसायला येत असतं. अधिराज म्हणतो की चला आवरा तुमचं, मीही आता जातो अंघोळीला. आणि असं म्हणून डोकं पुसत असतो तिथून निघून जातो आणि नित्या त्याच्याकडे बघत असते. तेवढ्यातच आता नित्या म्हणते की चल नित्या, आता ही साडी वाळत घालायची आहे. आणि ती गालातल्या गालात हसतच साडी वाळत घालायला पुढे चाललेली असते. आणि तितक्यातच आता तिचा फोन वाजतो म्हणून ती साडी एका ठिकाणी ठेवते आणि फोन उचलते आणि म्हणते की लक्ष्मीचा फोन कसा काय आला. तेव्हा ती म्हणते की आई, अगं एक गोष्ट सांगायची होता तुला शालिनीबद्दल. शालिनी काही शांत बसत नाही आहे. तेव्हा आता नित्या म्हणते की हो, मला माहीतच होतं ती शालिनी काही गप्प बसणाऱ्यातली नाही. तिने काही ना काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार, ती गप्प बसत नाही. तेव्हा मग आता लक्ष्मी म्हणते की अगं एक माणूस आला होता आणि तो तिला काहीतरी सांगत होता. आणि हे ऐकल्यानंतर आता एक माणूस आल्यानंतर तो जे काही घडत होता म्हणजेच शालिनीचा सल्लागार जे काही तिला सांगत होता ते सगळे काही आता नित्याला राजमा सांगून टाकते आणि म्हणते की ते काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहे. तेव्हा आता नित्या म्हणते की हो, मला माहीतच होतं ही काहीतरी नक्की करेल. आता ती राजमाचा फोन ठेवते आणि विचार करते शालिनी गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथे अधिराज हा लवलीच्या घरी आलेला असतो. तो म्हणत असतो की अरे लवली मर्दा, बस कर की, किती दिवस झाले या सगळ्या गोष्टीला, अजूनही तू त्या सगळ्यातून बाहेर पडत नाही. माई जाऊन खूप दिवस झालेले आहेत, पण सगळ्यातून बाहेर पड, तुला खूप त्रास होत आहे. तेव्हा मग आता लवली म्हणतो की हो, माझी जवळची होती ती अगदी. संत्या म्हणत होता की आईची माया लावली होती रे तिने, सगळ्यांना माया लावून पोरकं करून निघून गेली. तेव्हा आता अधिराज म्हणतो की लवली, त्या माईला पण या ती गावात नवीन होती, इथे ती नवीन आली होती, कोणाशी तिचं काही दुश्मनी वैर काहीच नव्हतं. मग नेमकं तिला कोणी मारलं असेल आणि का मारलं असेल. तेव्हा मग अधिराज त्याला विचारतो की काय रे, बोल रे, मी काय विचारतोय तुला काही माहीत आहे का. तेव्हा तो म्हणतो की नाही, मला यातलं काहीच माहिती नाही. तेव्हा मग अधिराज म्हणतो की हे बघ, मला तरी असं वाटतंय ना की तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. तुम्ही माझ्यापासून लपवत आहात. अरे आपण लहानपणीचे मित्र आहोत, बरोबर ना. पण तुम्ही दोघेही माझ्यापेक्षा त्या नित्या मॅडमच्या जवळचे कधी झालात. तेव्हा संत्या म्हणतो की अरे असं काही नाही आहे. तर लवली म्हणतो की आमच्यासाठी नित्या मॅडम काय आणि तू काय, दोघेही आम्हाला सारखेच आहेत रे. पण मला एक गोष्ट कळत नाही की जी गोष्ट तुला देव सुचवू पाहतोय, देवी आई तुला समोर दाखवू पाहते, त्या गोष्टीला तू का लक्ष देत नाही, ती गोष्ट का तू समजून घेत नाही, याचं मला वाईट वाटतं, असं अधिराजला तो म्हणतो. त्यानंतर इथे विमल ही गॅस पेटवते आणि ती आता पीठ मळून चपात्या करायला घेणार असते. तितक्यातच तिथे नित्या येते आणि नित्या म्हणते की मी पोळ्या लाटून देऊ का. तेव्हा ती रागातच विमल म्हणते की नाही, काहीच गरज नाही, मी करत आहे. तेव्हा मग ती म्हणते की द्या ना, पटकन होतील, म्हणजे कसं आहे आपण लवकर जेवूया. तेव्हा ती म्हणते की नाही, म्हटलं ना, नाही, चपात्या वेड्यावाकडे होतील. तेव्हा ती म्हणते की मग मला तुम्ही शिकवा ना. विमल चिडून म्हणते की नाही, अजिबात नाही, एकदा नाही सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला. तेव्हा मग तुम्ही असं समजत असाल की गोंधळ घालते याचा अर्थ तुम्हाला सून म्हणून मान्य केलं, तर तसं अजिबात नाही, तुम्हाला मी सून म्हणून मान्य केलेले नाही. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर नित्या म्हणते की मग तुम्ही मला सून मान्य केलं नाही, तर मग तुम्ही गोंधळ तर घालत आहात ना, याचा अर्थ असाच झाला ना की तुम्ही मला सून म्हणून मान्य करणारच आहात. त्याच वेळेला आता ती म्हणते की कोणीही तुम्हाला या घरात मान्य करत नाही, बघायचं आहे तुम्हाला, असं म्हणून ती तिला हाताला धरून बाहेर आणते आणि सावरीला येऊन विचारते की काय गं, तुला ही तुझी वहिनी म्हणून मान्य आहे का, तू हिला भावजाई म्हणून मान्य केले आहेस का. तेव्हा सगळे गप्प होतात. शालिनी पुढच्या भागामध्ये पाहुणीला एक औषध देते आणि म्हणते की ते तिच्या जेवणात किंवा चहामध्ये टाक आणि बघ मग काय घडते ती मजा. तेव्हा त्या चहामध्ये टाकून पाहुणे ही गौरीला चहा देण्यासाठी येते आणि मग आता गौरीला ती म्हणते की काय गं, या चहाचा कप ना, याचा रंग मला अजिबात आवडत नाही, मग तू हा फेकून दे. तसंच नित्या तो ग्लास खाली फेकून देते आणि त्यावेळेला पाहुणीला हे पाहून खूप मजा वाटते. आनंदाच्या भरातच पाहुणी येऊन शालिनीला फोन करून सांगते की तुम्ही केलं आहे ते बरोबर आहे, तुम्ही सांगितलं तसंच घडतं आहे. आणि हे ऐकल्यावर शालिनीला धक्काच बसतो. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.